हॅलो, तुम्ही कशा आहात? ठीक असाल, आनंदी असाल आशा करते. तर मी तुम्हाला आज संध्याकाळचं रुटीन दाखवायला लागली. संध्याकाळचं रुटीन, संध्याकाळचं स्वयंपाकापासून रुटीन दाखवायला लागले आहे हे सगळं. तर मी सकाळी साईची म्हणजे फ्रीजमधून पातेले बाहेर काढून ठेवली होती. 3 आठवड्याची साई आहे माझी ही. तर मला ह्याच्यापासून आता साई हलवून लोणी काढून तो बनवायचा आहे. तर मी हे करते आणि मला जमतं. पण ज्या ताईंना खरंच म्हणजे मदत होईल त्यासाठी मी दाखवायला लागले आहे. आणि आपले डेली ब्लॉग म्हणल्यावर हे सगळं येणारच आहे, जे मी काय करते ते दाखवण्यास तुम्हाला. तर अगोदर सकाळी जर 5-7 तर 7 ते 8 तास तर आपण फ्रीजमधून साई बाहेर काढून ठेवायची असं. जर तुम्ही सकाळ करायचं असेल तर संध्याकाळीच ते पातेले बाहेर काढून ठेवायची. संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी पातेले बाहेर काढून ठेवायचे. तर मी आता सकाळी काढून ठेवले होते. तर खूप छान अशी थंड होती, पण ते नॉर्मल टेम्परेचरवर आलेले आहेत. तर आता त्याच्यामुळे मग बर्फ वगैरे मी नितळायला, म्हणजे जे दूध आपलं थोडंफार त्यात गेलेलं असते त्याचा बर्फ झालेला असतो आणि साईचा पण बर्फ झालेला असतो. तर ती नितळल्यानंतर मी हलवायला घेतलं. तर मिक्सरला प्लस मोड करून 1-2दा आणि हायवर असं मिळून आपल्याला पाणी वतत 2दा हलवलं की छान पद्धतीनं लोण्याचा गोळा तयार होतो. तर माझं इथं लोणी निघलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. भरपूर असल्यामुळे भरपूर निघलं आहे. आणि पाटीत पण काढून मी म्हणजे व्यवस्थित करता येतं, सांडत नाही. सांडलं आहे तसं सांडणारच. मग नंतर मी त्यातून काढून दुसऱ्या पातेल्यात हे टाकलं आहे आणि स्वच्छ, एकदम स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं आपण धुवून घ्यायचं आहे. मग ती बेरी असते का नाही, जास्त प्रमाणात निघत नाही आहे. नाहीतर आपण नाही धुवून घेतलं का नाही, बेरी जास्त प्रमाणात निघते आणि लवकर म्हणजे तुपाचा वास पण लवकर येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याने 2-3दा तर धुवून घ्यायचं आहे. तर आणि छान निघलं आहे बरं का. मी गरम पाणी केलं नाही किंवा बर्फ केलं नाही, थंड पाणी केलं नाही, काहीच केलं नाही. फक्त नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि आपल्या नॉर्मल पाण्याने हे करायचं, ओतून मिक्सरला फिरवायचं. आत्ता तरी खूप ऊन नाही आहे. आत्ता म्हणजे पाऊस थोडा किंवा शिरवाळा असं आहे वातावरण. जर खूप ऊन असलं का नाही, वितळण्याची शक्यता असते. मग आपल्याला थंड पाणी करावं लागतं आणि थंडीत गरम पाणी करावं लागतं. पण शक्यतो मी नाही आहे करत गरम पण पाणी नाही, थंड पण नाही आहे. कारण की कधी तर असं होतं, पण शक्यतो नाही. आता बघा एवढं काढलं आहे 8 तासांत, पण भांडी पण नुसती डेंजर. त्याला गरम पाणी केल्याशिवाय ते भांडी तर निघतच नाहीत. मग ते आता भांडी बाजूला ठेवली, गरम पाणी करायला ठेवलं आणि हे बघा आपलं खूप छान असं लोणी निघलेलं आहे घट्ट. तर आता ह्याला म्हणलं धुवून घ्यावं. तर पिण्याच्या पाण्याचं नळामध्ये घाण म्हणजे अडकले होतं, ते पाणी काही येत नव्हतं म्हणून मी ते नळ चालू केला आणि हे पिण्याचं पाणी मग म्हणलं त्यानं 2-3दा धुवून. मग मला नंतर त्या पातेल्यामध्ये व्यवस्थित धुता येईना. मग मी काय केलं, पाटीत ओतलं आणि पाटीत ओतून चांगलं त्याला म्हणजे धुवून काढलं. कारण की जेवढं आपण चांगलं धुईल ना, तेवढं छान तूप आणि स्वच्छ तूप निघतं. नाहीतर ते तुपामध्ये पण आपण शोधलं का नाही, चाळणीनं शोधलं की ती बेरी असते का नाही, एकदम लहान लहान कण तरी पण ते चाळणीतून आपले तुपात जातात. त्याच्यामुळे ही धुवून घेण्याची प्रोसेस तेवढी करायची. कारण की धुवून घेतलं का नाही, छान असं लोणी एकदम भारी निघतं. तर बघा मी 2-3 पाण्यानं अगोदर धुतलं आहे आणि बघा किती पाणी म्हणजे धुतल्यानंतर शुद्ध वाटायला लागलं आहे पाणी. त्याच्यामुळे धुवून हे घ्यायचं. आणि मग नंतर मी पातेल्यात हे केलं आणि लाईट वगैरे नसल्यामुळे नाही तर मी शिगडीवरच तूप बनवते. आणि कारण की गॅस पण भरपूर लागतो. तर त्याच्यामुळे मग आता काय शिगडीला लाईट तर नव्हती, त्याच्यामुळे मी गॅसवरच ठेवलं आणि गॅसवर निम्म्यापैकी तूप बनवून घेतलं. म्हणजे 50% तूप गॅसवर बनवून घेतलं. मग संध्याकाळी मी ठेवून दिलं तसंच थंड होण्यासाठी आणि सकाळी परत 50% आहे ते आपण सकाळी स्वयंपाक करताना वगैरे आहे ते मी आज सकाळी बनवलं. तेच तुम्हाला क्लिप दाखवलेले आहे शेवट. तर आता मी काढून घेते ह्याच्यातून. तर तुम्हाला कसं वाटलं माझी हे म्हणजे
काय म्हणायचं त्याला, तुम्ही समजून घ्या. टिप्स व तुम्हाला आवडली तर नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने काढून बघा. तर म्हणजे आता ते घट्ट तर निघलं होतं, पण थोडं आता पाणी असते ना, जरा बोरचं पाणी वगैरे थोडं नॉर्मल कोमटच येतं, त्याच्यामुळे ती थोडीफार अशी पातळ झालेली होती. पण काही नाही हरकत, पाण्यात तर अशी हे होत नाही, मिसळत वगैरे नाही. तर मग इथं मी काढून घेतलं आणि हाताचं तर काहीच म्हणण्यानं चिकट निघेना. मग तोपर्यंत मी धुवून घेतलं आणि नंतर हँडवॉशने चांगले धुतले हात. तर आता हे गरम पाणी करून पण भांडी घासायचं, ह्याचं एक पण ते पण टास्क आहे आपल्याला. तर का तर तूप खायचं आहे म्हणल्यावर हे तर कष्ट करावेच लागणार आहेत. तर मुलांचा थोडाफार अभ्यास घ्यायचा होता मला, त्याच्यामुळे मी बाहेर आले. तर त्यांना अभ्यासाचं वगैरे ते सांगितलं, अभ्यासाला बसवलं. तर संध्याकाळचं माझं स्वयंपाक पण चालू करायचा होता, पण टाईम होता अजून. मग संध्याकाळ त्यांना म्हणलं अभ्यास वगैरे घेतला, त्यांचा करायला लावला त्यांना अभ्यास. तर इथं मला भाजी वगैरे बनवायची होती, म्हणून मी लसूण वगैरे सोलून घेतला. अजून फ्रेश व्हायचं माझा अवतार पाहू शकताय तुम्ही. सासूबाई बोलत होत्या, सासूबाईंसंग बोलत होती. सासूबाई इकडल्या तिकडल्या गप्पा सांगतात, मग आपण ते बोलत. तर हे बघा, अभ्यास झाला की लगे गेले खेळायला. तर हे तुम्ही पाहू शकता. गॅसवर मी तुम्हाला म्हणलंच होतं मी 50% गॅसवर शिजवून म्हणजे घेते. तर हे आता तूप गॅसवर ठेवलेला आहे. नंतर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तर मी तुम्हाला म्हणजे फर्स्ट मोठा ब्लॉग मी आत्ताच बनवला आहे. तर माझं ज्योती डेली ब्लॉग म्हणून चॅनेलचं आपल्या मराठी चॅनेल आहे, नाव आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर आपले डेली रुटीनचे ब्लॉग असल्यामुळे जे मी दिवसभरात जे डेली करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी असो किंवा आता मी तुम्हाला तुपाचं म्हणजे ते दाखवलं ते म्हणा, किंवा काही जे मला वाटतंय की आवश्यकता आहे दाखवण्याची तेच दाखवणार. वायपटी काहीही ब्लॉगमध्ये दिसणार नाही तुम्हाला, आणि जे तुमच्या उपयोगाचं असेल तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण की मोबाईलमध्ये तुम्हाला क्लिअरिटी दिसत नसेल, पण समजून घ्या. कारण की लगे आपल्याला क्लिअरिटीचा मोबाईल आणणं काही शक्य नसतं. जेव्हा आपले कुणाला पण सांगते टिप, जेव्हा आपले चांगले व्ह्यूज यायले किंवा चांगले चॅनेल ग्रो झाला, तेव्हा आपण हे विचार करतो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडा दिवस तर म्हणजे प्रयत्न चांगला चॅनेलचं ग्रोथ झाली तर तुम्हाला क्लिअरिटी ही दिसणार आहे. पण आहे चांगली क्लिअरिटी, असं पण म्हणता येणार नाही. तर इथं मी मेथीची भाजी, अख्खा उन्हाळा गेला पण मेथीची भाजी काही भेटली नाही. आता मेथीची भाजी बाजारात विकायला यायला लागली आहे, त्याच्यामुळे मिस्टरांनी बाजारामधून मेथीची भाजी आणली होती. आणि त्याच्यामुळे तर आमच्या इकडं महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला इकडं भाजी टॅमॅटो किंवा कांदे वगैरे असं तुम्हाला जास्त भाजी दिसणार. आपले एकदम स्वादिष्ट व चविष्ट भाज्या ही कुटापासून किंवा खोबरे वगैरे ज्या भाज्यात टॅमॅटो कांदा वापरायचा आहे ते आपण वापरतो. तर मी बोलत दुसरीकडे गेलेले आहे. तर तुम्हाला मी सांगणार होते, माझं नाव ज्योती करंडे. तर आपले डेली ब्लॉग येणार आहे, तर तुम्ही सपोर्ट करा. आणि म्हणजे मी सोलापूर जिल्ह्यातून, माहेर पण सोलापूर जिल्ह्यात, सासर पण सोलापूर जिल्ह्यात. आणि माझ्या इकडचे तुम्हाला रेसिपी किंवा जे तुम्हाला रेसिपी ही इकडल्याच बाजूच्या येणार आहेत तुम्हाला. तुम्ही म्हणजे रेसिपी ही आता तर शक्यतो सगळ्याच येतात, पण जे कुणाला बघण्यात किंवा आपल्या घरात जे होतात तेच तुम्हाला मी दाखवण्याच्या करीन. नवीन तर आपण करतोच, त्यात काही हेच नाही. मेथीची भाजी सुकी तुम्हाला बघायला आवडेल नक्कीच माझी चॅनेल, ही आशा करते. तर तर चपाती संध्याकाळचं रुटीन माझं चपात्या चालू होत्या आता, स्वयंपाकावरून भाजी तर बनवली. जेवण द्यायचं होतं. बोलवत होते, कारण की त्यांचं असतंय मम्मी गरम चपाती. मग मुलं पण खातात गरम चपाती असली का चांगलं आवडीनं. मग त्यांना जेवण पण देत होते, वाढत होते, त्यांनाच चालू होतं. तर आम्ही जरा उशिरा जेवतो, उशिरा म्हणत नाही, 8-8:30 वाजता असतंय आमचं. मग त्याच्या अगोदर मुलांचं सगळं केलं का नाही मग निवांत जेवता येतं, तसं काही नाही आहे. मग इथं माझं आवरायचं चालू होतं, झाल्या चपात्या पण झाल्या. आता किचन आवरून घेते किंवा
भांडी पण घासायची आहेत, त्याच्यामुळे किचन आवरून भांडी घासून घेते. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आपला ते पण नक्की सांगा. आणि तुम्हाला इकडलं अजून काय काय बघण्यात म्हणजे आवड आहे. किचन आवरलेलं आहे, तर आता मला भांडी घासून घ्यायची होती, तर भांडी घासून घेते. आणि थोडाफार आवाज येत असला तर समजून घ्या, कारण की वारं वगैरे बाहेरचा आवाज पण येतोय. आणि इथं भांडी वगैरे झाली, पण देवांना पण अगरबत्ती वगैरे लावायची राहिली होती, कारण की मुलं पण जेवण मागत होती. त्याच्यामुळे अगोदर म्हणलं स्वयंपाक बनवून घ्यावं, त्या चपात्या पटकनी मग करावं तसं. मग इकडं तूप दाखवते तुम्हाला मी, 50% म्हणजे तूप कडवलेलं आहे. तर आता उद्या सकाळ राहिलेली प्रोसेस करून घ्यायची. दूध तापलेलं आहे, किचन पूर्ण आवरलेलं आहे. तर इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. इथं कणकीचं जे कणिक तिंबतं ते ताट होतं, ते भिजायचं होतं म्हणून मी तसंच सिंगमध्ये ठेवलं. आणि आता अगरबत्ती वगैरे लावून घेते. तर अंधार पडलेला आहे तुम्हाला, त्याच्यामुळे बाहेर काय लाईट नाही आहे क्लिप बाहेरची दाखवायला. त्याच्यामुळे तुम्ही चला आत घरात लाईट आहे, तर ते इन्व्हर्टरची लाईट आहे. त्याच्यामुळं बाहेर तुळशीकडं काही एवढं उजेड दिसत नाही आहे, जरा लांब असल्यामुळं पुढं तुळस. तर ते लाईट आल्यानंतर ते फोकस पडतोय, मग ती बाहेरचं दिसते. तर इथं मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली देवांना व तुळशीला पण लावून आले. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा, आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आरती वगैरे लावलेली नाही आहे, नुसती आता उदबत्ती लावून घेतली. आणि ही सकाळची थोडीशी क्लिप तुम्हाला जोडलेली आहे. तर ही माझं तूप तयार आहे, कसं वाटलं ते पण नक्की सांगा. आणि तूप कडवून झालेलं आहे.